आंतरवलीचा लाठीचार्ज विसरलो नाही आम्ही। अगदी बरोबर ऐकलत मंडळी, हेच ते वाक्य आणि मतदानाच्या या रणभूमीत हेच वाक्य खऱ्या अर्थानं इतिहास बदलणार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातनं सपसेल माघार घेतली आहे। मात्र माघार जरी घेतली असली तरी जरांगे पाटील सांगतायत लोकसभा निवडणुकीत जो फॅक्टर कामाला आला तोच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत वापरायचा आहे। अर्थात काय तर पाडापाडी करायची आहे। जरी उमेदवार उभा करू शकलो नाही, निवडून आणू शकलो नाही, तरी सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला मात्र पाडायचा आहे। आणि अशा पद्धतीचा हा संकल्प घेऊन विधानसभेची ही रणधुमाळी आता फुंकली जाणार आहे। याच्यात मराठा बांधव आणि मराठा समाजाचं मत तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की मराठे ज्या पक्षाच्या किंवा ज्या नेत्याच्या बाजूला त्याचं पारडं जड होणार आहे आणि हे मात्र तितकंच खरं आहे। मात्र सोशल मीडियावरती सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत या दृष्टीनं की आंतरवली सराटीमध्ये ज्या वेळेला अमरण उपोषण चालू होतं त्यावेळेला त्या उपोषणावरती जोरदार लाठीचार्ज करण्यात आला। हा लाठीचार्ज कोणी केला, कशासाठी केला, याच्या पाठीमागची कारणं काय, या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकत हा लाठीचार्ज आम्ही विसरलो नाही, हा लाठीचार्ज करणाऱ्याला मत देताना आम्ही विचार करणार, अशा पद्धतीच्या या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात। मतदान करताना सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मराठा बांधव लक्षात ठेवणार आहेत आणि ते म्हणजे आंतरवलीचा लाठीचार्ज आम्ही विसरलो नाही। आणि या सगळ्या वाक्याला खरं तर सिद्ध करण्यासाठी मराठा बांधव एकत्र होणार असल्याचं कळतंय। वेळोवेळी जरांगे पाटलांनी सांगितलंय की निवडून कुणाला द्यायचंय, पाडायचंय कुणाला, या सगळ्या गोष्टींवरती जरी त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली नसली तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या म्हणण्यातनं सगळं चालं। अर्थात कुणाला विरोध आहे, कुणाला सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी मराठा बांधवांनी अगदी जाणून घेतल्यात आणि एका शब्दात जरांगे पाटलांच्या समाजाच्या हे सगळे इशारे लक्षात आले। मग आता निवडून कुणाला द्यायचंय आणि पाडायचंय कुणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न मराठा बांधवांच्या समोर जरी असला तरी सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून मराठा बांधव या सगळ्या गोष्टीला न्याय देतील यात तीळ मात्र शंका नाही। जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालवला आणि यम फॅक्टरचा धसका जो राजकारण्यांना बसला तोच धसका आता विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा बसणार आहे। आणि मराठा बांधव मतदान करताना एक वाक्य केंद्रस्थानी असणार आहे, ते वाक्य म्हणजे आंतरवलीचा लाठीचार्ज विसरलो नाही आम्ही।